नमस्कार, मी दामू अण्णा इंगोले। सरकारनं कर्जमाफी जाहीर केली, परंतु रेग्युलरवाल्या शेतकऱ्यावर मात्र अन्याय केलेला आहे। कारण मागची कर्जमाफी झाली तेव्हाही शेतकऱ्यांना 50,000 रुपये होते रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांना। आत्ता कर्जमाफी सरकारनं जाहीर केली, आताही 50,000 रुपये दिले सरकारनं रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांना। खरं तर रेग्युलरवाल्या शेतकऱ्याला मला सांगायचं आहे, मागच्याही कर्जमाफीत बऱ्याच लोकांना प्रोत्साहनपर मदत 50,000 रुपये मिळालेली नव्हती। याही कर्जमाफीत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत मिळेल का नाही मिळेल हा डाऊट सुद्धा आमच्या मनात आहे। खरं तर या रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा प्रोत्साहनपर मदत 2 लाख रुपये मिळाली पाहिजे, जेणेकरून सर्व शेतकरी प्रयत्न करतील की आपण रेग्युलर असलो तरी आपल्याला फायदा मिळतो। कारण रेग्युलरवाले जे शेतकरी आहेत यांनी कुठून तरी पैशाची तडजोड करून हे पैसे भरलेले असतात। कोणा मित्राकडून घेऊ, पाहुण्याकडून घेऊ, कुठून तरी पैशाचा बंदोबस्त करून बँकेत आपण रेग्युलर असलो पाहिजे या उद्देशाने शेतकरी पैसे भरत असतात। आणि खरं तर सरकार या रेग्युलर पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांना काय करतंय तर या रेग्युलर शेतकऱ्यांना हे थकीत करण्याचा प्रयत्न करतंय। या शेतकऱ्यांना पैसे आज 50,000 रुपये देणं म्हणजे रेग्युलरवाले शेतकरी थकीत होणं, हे मात्र शेतकऱ्याची मानसिकता व्हायला लागलेली आहे। आणि सरकारला हेच करायचं की काय हा प्रश्न मात्र आमच्या मनात निर्माण झालेला आहे। आमची राज्य सरकारला विनंती आहे, तुम्ही जेव्हा निवडणुकीत रस्त्यावर उतरला होतात तेव्हा स्पष्टपणे सांगत होतात की 7/12 कोरा कोरा कोरा, परंतु यामध्ये निकष अटी जर तुम्ही तेव्हाच सांगितले असता तर कदाचित आम्ही तुम्हाला मतही दिले नसते, ही परिस्थिती झाली असती। परंतु तेव्हा तुम्ही कोराची वल्गना करत होता आणि आता मात्र या शेतकऱ्याला फार परेशान केले। ज्या शेतकऱ्यांना रेग्युलर शेतकरी आहेत ज्यांना तुम्ही 50,000 रुपये अनुदान देणार आहात, याही शेतकऱ्याला 2 लाख रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे। अन्यथा मात्र रस्त्यावर शेतकऱ्याला सुद्धा विनंती आहे माझी, रस्त्यावरच्या संघर्षाला तयार व्हा। सरकारला संघर्षाचीच भाषा कळते, प्रेमाची भाषा यांना कळत नाही। ही परिस्थिती सरकारने निर्माण केलेली आहे, सरकारला 2 लाख रुपये या शेतकऱ्यांना द्यावं लागतील। यासाठी मात्र रस्त्यावरची लढाई आम्ही सुरू करतोय, तुम्ही सामील व्हा ही विनंती करतो। थांबतो, धन्यवाद, थँक्यू।